छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा वापर करून आदिलशहाचा सरदार अफजल खान याचा कोथळा काढला होता, ती वाघनखं लवकरच पाहण्याचं भाग्य भारतीयांना मिळणार आहे। ही वाघनखं लवकर भारतात येणार आहेत। ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या म्युझियममध्ये आहेत। राज्यातल्या महायुती सरकारने ही वाघनखं आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, परंतु ही वाघनखं भारतात आणण्याचं श्रेय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं आहे, कारण त्यांनी तसा दावा केलेला आहे। ही वाघनखं भारतात येण्याची वेळ मात्र अचूक आहे का, याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश खान, जे आपण बघताय न्यूज डंका। शिवछत्रपतींची ही वाघनखं भारतात परत येणार आहेत हे जेव्हा केंद्र सरकारने जाहीर केलं, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा ट्विट केला आणि आपणच ही मागणी राज्यपाल महोदयांकडे केली होती असा पत्राचं प्रमाणपत्र जोडून त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। खरं तर ही आयडिया आता जुनी झालेली आहे। केंद्र सरकारची एखादी योजना, एखादा प्रकल्प, एखाद्या रस्त्याचं काम किंवा एखादी रेल्वेची योजना आपल्या भागात येणार आहे याची कुणकुण लागल्यावर अनेक खासदार आणि आमदार केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला तसं पत्र पाठवून देतात आणि त्या प्रकल्पाची मागणी करतात। म्हणजे ही मागणी जेव्हा प्रत्यक्षात येते तेव्हा ही मागणी आपल्याच पत्रामुळे पूर्ण झाली असं सांगायला हे लोकप्रतिनिधी मोकळे होतात। हे अत्यंत स्वाभाविक आहे की केंद्र सरकारची योजना खासदाराच्या कानावर पहिल्यांदा जाणार आणि त्याच्यानंतर जनतेच्या कानावर येणार। महाराष्ट्र सरकारची एखादी योजना आमदाराच्या कानावर पहिल्यांदा जाणार आणि त्याच्यानंतर जनतेच्या कानावर जाणार। त्यामुळे जेव्हा आमदाराच्या कानावर असं काहीतरी येतं तेव्हा हा आमदार पत्र पाडून मोकळा होतो आणि जेव्हा ही मागणी पूर्ण होते तेव्हा या आमदाराचे बॅनर लागतात की अमुक तमुक यांच्या प्रयत्नाने ही मागणी प्रत्यक्षात आलेली आहे। रोहित पवार यांनी तसंच करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजकालच्या काळामध्ये पूर्वी इतकं ते सोपं राहिलेलं नाही आहे। रोहित पवारांच्या मागणीचं पत्र जे त्यांनी राज्यपालांना दिलेलं आहे त्याची तारीख आहे 14 ऑगस्ट 2023, परंतु राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा गेल्याच वर्षी म्हणजे 2022 मध्येच केली होती। ही घोषणा केल्यानंतर त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रकाशित झाल्या होत्या, तरीसुद्धा रोहित पवार यांनी हे सगळं माझ्याचमुळे घडतं आहे अशा प्रकारचा दावा केला आहे। वाघनखं आपल्याच प्रयत्नामुळे भारतात येत आहेत अशा प्रकारचा दावा करण्यापूर्वी रोहित पवार यांनी त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची परवानगी घेतली असती तर बरं झालं असतं। अलीकडेच शरद पवारांचा पुण्याच्या सरहद हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाला। कार्यक्रम होता गोपाळकृष्ण गोखले प्रबोधिनीच्या उद्घाटनाचा आणि या कार्यक्रमात बोलताना शरद पवार असं म्हणाले आणि त्यावेळी CBSE बोर्डाने शाळांना पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रात असं म्हटलं होतं की फाळणीचा इतिहास शाळांमध्ये शिकवला जावा। शरद पवारांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी असं म्हटलं की फाळणीचा इतिहास हा रक्तपाताचा इतिहास आहे, हिंसेचा इतिहास आहे, कटुतेचा इतिहास आहे आणि हा इतिहास जर शाळेत शिकवण्यात आला तर सामाजिक तेढ निर्माण होईल। शरद पवारांनी राज्याच्या शिक्षण विभागाला असा सल्ला पण देऊन टाकला की CBSE बोर्डाला हे आपण कळवलं पाहिजे। शरद पवारांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असा आहे, शरद पवार वरकरणी जरी काही म्हणाले की फाळणीचा इतिहास शिकवला गेला तर सामाजिक तेढ निर्माण होईल, कटुता निर्माण होईल, परंतु त्यांचा अंतस्थ हेतू वेगळा आहे। त्यांचा अंतस्थ हेतू त्यांच्या मतपेढीला न दुखावण्याचा आहे। ज्या वाघनखांचा अफजल खानाशी संबंध आहे त्या अफजल खान वधाबद्दल शरद पवार काय म्हणतायत ते बघा। शरद पवार जाहीरपणे अनेकदा असं म्हणालेले आहेत की अफजल खान हा मुस्लिम असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वध नाही केला, तो स्वराज्याचा शत्रू होता, तो स्वराज्य संपवण्यासाठी आलेला, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ठार केलं होतं। हे शरद पवारांचं अफजल खानाबद्दल मत। शरद पवार कायम स्वतःच्या राजकारणाला सोयीचा असलेला इतिहास सांगत आलेले आहेत। अफजल खान वधाबद्दल त्यांनी जे सांगितलं ते सुद्धा त्यांच्या असंच सोयीचं आहे। मतपेढीला न दुखावणारा इतिहास सांगावा असा शरद पवारांचा कायम आग्रह असतो। शरद पवारांची अफजल खानाबद्दल काही मतं असो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला का मारलं याच्याबद्दल काही मतं असो, परंतु अफजल खान स्वतःबद्दल काय म्हणायचा। अफजल खानाने अफजलपूर येथे त्याचा स्वतःचा एक शिलालेख लावलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख काय केलेला आहे, काफिरान, कातिले मुतमर्दिदान आणि शिकनंदाए बुतान। पहिल्या दोन शब्दांचा अर्थ काफिरांची हत्या करणारा आणि शेवटच्या शब्दाचा अर्थ मूर्तीचा विध्वंसक, मंदिरं तोडणारा। अफजल खान हा असा होता आणि तो जसा होता त्याचा त्याला प्रचंड अभिमान होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला आणि त्याला संपवून टाकलं। हे सगळ्या जगाला माहिती आहे, हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे। शरद पवार इतिहासाच्या बाबतीत अत्यंत सिलेक्टिव्ह आहेत। एका विशिष्ट समाज गटाला दुखवणारा इतिहास त्यांनी कायम नाकारलेला आहे आणि म्हणूनच या वाघनखांचं श्रेय घेण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवारांची परवानगी घेतली पाहिजे होती असं आम्हाला वाटतं।
फाळणीचा इतिहास विसरला जावा अशी शरद पवारांची इच्छा आहे, परंतु खिलाफत चळवळीबद्दल मात्र त्यांना तसं वाटत नाही. आता खिलाफत चळवळ म्हणजे काय असा प्रश्न हा व्हिडिओ बघणाऱ्या अनेकांना पडू शकतो. ब्रिटिशांनी तुर्कस्तानच्या खलिफाला त्याच्या सत्तेवरून हटवलं आणि त्याच्यामुळे तुर्कस्तानमध्ये त्या खलिफाला पुन्हा एकदा सत्तेवर बसवण्यासाठी जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीचं नाव खिलाफत चळवळ. या चळवळीचा भारताशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता, परंतु आपण जर या चळवळीला पाठिंबा दिला तर भारतातले मुस्लिम हे स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देतील, या लढ्यामध्ये सहभागी होतील अशी भाबडी आशा असल्यामुळे महात्मा गांधी यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. प्रत्यक्षात या पाठिंब्यामुळे ब्रिटिशांचं काहीच वाकडं झालं नाही, परंतु भारतातल्या हिंदूंचं मात्र वाकडं झालं. भारतामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या, त्यामध्ये केरळमध्ये झालेली दंगल सगळ्यात भीषण आहे. याला मोपल्यांचा दंगा म्हणतात आणि या दंगलीच्या जखमा अजूनही हिंदूंच्या मनामध्ये जिवंत आहेत. अत्यंत भयंकर दंगली, जाळपोळी, कत्तली, बलात्कार असं सगळं या दंगलीच्या निमित्ताने केरळने पाहिलं. ही खिलाफत चळवळ हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्त्वपूर्ण पान आहे आणि या खिलाफतीची बरसी साजरी केली जावी असं शरद पवारांनी 2019मध्ये एका कार्यक्रमात सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणजे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर तो ट्विट अजूनही उपलब्ध आहे. म्हणजे फाळणीचा इतिहास विसरा आणि खिलाफत चळवळीचा इतिहास लक्षात ठेवा, हे शरद पवारांचं धोरण आहे. रोहित पवार त्यांचा वारसा सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस दुभांगल्यानंतर सुद्धा रोहित पवार शरद पवारांच्या सोबत उभे आहेत. अर्थात शरद पवारांच्या ध्येय धोरणांना रोहित पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्याच्याचमुळे वागणे खानबद्दल ते जे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते श्रेय मिळवण्यापूर्वी त्यांनी शरद पवारांना विचारायला पाहिजे होतं, असं आमचं ठाम मत आहे. ज्या मराठ्यांनी आपल्या सत्तेच्या अखेरच्या काळामध्ये दिल्लीवर सुद्धा अंमल केला, त्या मराठ्यांची सत्ता जेव्हा कोसळली आणि भारताची सूत्र जेव्हा ब्रिटिशांच्या हाती आली, तेव्हा जेम्स ग्रँड डफ हा अधिकारी महाराष्ट्रामध्ये कार्यरत होता. त्या अधिकाऱ्याच्या हातात ती वाघनखं आली आणि तो अधिकारी ही वाघनखं ब्रिटनमध्ये घेऊन गेला आणि त्याच्या वंशजांनी ही वाघनखं व्हिक्टोरिया म्युझियमला भेट म्हणून प्रदान केली. रोहित पवारांना जर श्रेयासाठी इतिहास कुरवाळायचा असेल तर त्यांनी दुसरा एखादा इतिहास शोधावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रोहित पवारांना परवडणारा नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तर अजिबात परवडणारा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला कारण त्यांनी तुळजापूरचं मंदिर फोडलं, त्यांनी पंढरपूरचं मंदिर फोडलं, त्यांनी गायी कापल्या, हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या, महिलांच्या अब्रूला हात घातला आणि त्याचाच सूड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडला. रोहित पवार जर खरोखर शरद पवारांच्या परंपरेवर दावा सांगतायत, वारशावर दावा सांगतायत, तर त्याने ब्रिटनच्या म्युझियममध्ये खिलाफत चळवळीशी संबंधित एखादी गोष्ट आहे का, एखादी वस्तू आहे का, याचा शोध घ्यावा आणि ती गोष्ट भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ती गोष्ट कदाचित भारत सरकार स्वीकार करणार नाही आणि ती वस्तू त्यांनी शरद पवारांना भेट म्हणून द्यावी. शरद पवारांना दिलेली ही सर्वोत्कृष्ट गुरुदक्षिणा ठरेल, नातवाने आपल्याला आजोबाला दिलेली सर्वात मोठी भेट ठरेल. त्यांनी वाघनखाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.